चल या. आज सकाळ सकाळचं वातावरण बघा. सकाळ सकाळ खूप दव आलाय, खार आली. जवळजवळ आज सप्टेंबर महिना 8 दिवस झाले. सप्टेंबर ऑगस्ट महिन्यातच जास्त करून दव येतो. ऑगस्टची 20-21 तारीख उलटली की दव येतो. पण त्या आम्हाला लेट झाले, पाऊस होता त्यामुळे. आणि बघा सकाळचं वातावरण पूर्ण पाणी पाणी झालंय गवतावरती. आणि आपण गाई सोडलेत आता. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन आपण गावाकडचा नवीन चॅनल ओपन केला आहे. त्या चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ आहे. मित्रांनो, जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल फर्स्ट टाइम, तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा आपल्या ह्या चॅनलला. आपण गावाकडचे व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला गावाकडचे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, गावाकडचे डेली रुटीन. तर आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात झाली इथे सकाळचे आता 8 वाजले बराबर. आणि आता मी गाई चरायला सोडले. तर इथून आम्हाला 1-1.5 किलोमीटर पुढे गाई रानात लावायला लागतात. हा घराकडे म्हणजे ह्या घरा साईडला गाई चरत आहेत. तर इथे ठेवले तर आपल्याला दुपारपर्यंत त्यांच्या पाठीवर राहायला लागतो, कारण वाडीच शेती आहे, गावामध्ये शेती आहे. त्यामुळं इथे ठेवल्या तर आपल्याला राखण करायला लागते त्यांची. आणि पुढे मालावरती लावल्या तर संध्याकाळी 3 वाजेपर्यंत येतात चरून. आणि गवतावरचं पाणी खूप दिवसानंतर आता दव पडायला सुरुवात झाली. आता थोडा पाऊस कमी झाल्यानंतर दव जास्त पडेल. आता कसं शेतीला पाऊस जास्त नको. पूर्ण पाय भिजलेत माझे. आपण सकाळचं सर्व कामं वगैरे आटपून 8 ते 7:30 वाजेपर्यंत गाई सोडतो. आज आपल्याला 8 वाजले आणि आज दव पण आले तर ऊन पण लवकर येईल. चला चल 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 चल. चला आपल्या 4 गाई आहेत. 1, 2, 3 आणि 4 अशा 4 गाई आहेत. ती आपण 3 वर्षापूर्वी पहिली गाय आणली होती. त्यानंतर तिची ही पहिली पाडी आहे. ही पण आता आली. आणि त्यानंतर ती गाय आणली होती. आणि लास्ट गेल्या वर्षी ती गाय आणली होती. तिला आता वर्ष झालं आपल्याकडे. चल पुढे जातो, नाही तर मला ठोकशील. इकडनं पूर्वी गोवण होता, सर्वांची गुरं होती. त्यावर आता जवळजवळ हा पूर्ण ही वाट होती गुरांची. आता फक्त ह्या रस्त्याने आपल्या 4च गाई जातात. पूर्वी जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी सर्वांची गुरं होती, तेव्हा ह्या साईडून सर्वांची गुरं जायची. आता गुरं मोजकत लोकांचे ते खाणं रस्त्याने जातात. रस्त्यानं तर कसं रस्ता खराब आहे त्यामुळे. चल या इकडे या इकडे चल वाटून चल या 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 बघ तिथं चरते. या चल 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 इकडे बघ तिकडे जाते परत. चल
ही पूर्ण तांबड माती आहे, त्याच्यावर पाय लगेच घसरतात. आता आपण गाई लावू तर संध्याकाळी जवळजवळ ऊन पडला तर लवकर 1:30-2 वाजेपर्यंत येतात. आणि ऊन नाही, थोडा पाऊस असेल तर संध्याकाळी 3:30-3:30 पण होतात. कधी कधी 4 पण 5 वाजतात गाई वाड्यामध्ये येईपर्यंत. सध्या आमच्याकडे लंपीचा जास्त प्रादुर्भाव चालू आहे. लंपीचं वातावरण जास्त चालू झालं आहे आपल्या पण वाड्यात. लहान वासराला लंपीचा आजार आला आहे. लंपी एकदम बेकार आजार आहे. ते कोणता तरी पक्षी आहे, पण त्या पक्षीचा आवाज बघा. शिळ घालतो इथे. आणि गाई आल्यात आता आपल्या. हा मेन रोड आहे. आपण काही इथे शॉर्टकटने लावतो वरती आणि त्या चरून येतात. मग त्या पुढच्या अशा जाणार इथे शॉर्टकटने इथे जंगल आहे इथे, आणि मग त्या चरून येतात पुढून तिकडून राऊंड मारून रस्त्याने. चल वरे या, वरे वरे. हां चल. असा हा मेन रोड आहे, पण इकडून जायपर्यंत ना खूप उशीर लागतो. तर इथून शॉर्टकट आहे ह्या साईडतून. इथून पुढे गेले की 10 मिनटात त्या पुढे पोचतील, 10-15 मिनटात. आणि मग चरून झाले की त्या साईडतून त्या रस्त्याने तिकडून परत राऊंड मारून इकडे येतात. जवळजवळ 2:30. आता सध्या तर लवकर यायला लागलेत, 1-1:30 वाजेपर्यंत येतात तिकडे. चल. थोडे पुढे लावले ना की मागे याचा चान्स कमी असतो. नाही तर इथून रस्त्यावरून लावले तर इथे चढत राहतात या साईडला, आणि मग त्या पाठी येतात परत. आणि पुढे थोड्या गेल्या की काही टेन्शन नाही.